तिसरा दरवाजा पार केल्यानंतर ना नेमका दरवाजा आहे कुठं कळता येत नाही. इथून तिसरा दरवाजा सपाट जमिनीवरती आणि परत चौथ्या दरवाजात यायला ह्या पायरी मार्गाने वर यायला लागते. इथं पायऱ्या येतात आणि इथं ऍक्सेस एवढा लिमिटेड आहे की लक्षात पण येणार नाही की इथं गडावरचा मुख्य दरवाजा आहे आणि 4 दरवाजापैकी चौथा दरवाजा तो आहे. एवढा बारका दरवाजा का हे यासाठी लक्षात घ्या. इथपर्यंत येईस्तोपर्यंत 3 वेळा छाननी झाल्या. म्हणजे तुझी कितीही मोठी सैन्य असू दे, हा इकडे फिरव, इथपर्यंत येईस्तोपर्यंत तुझं कितीही मोठं सैन्य असू दे, समजा राजाला भेटायला दुसरा राजा आला असेल तर ह्या राजाचं, भोज राजा म्हणा किंवा किल्ले पन्हाळगडावर असणाऱ्या राजाचं एकच म्हणणं आहे, तू कितीही मोठा राजा असलास तर तू तुझ्या ठिकाणी, माझ्या राज्यात यायचं असेल तर तू एकट्यानं आणि इथं झुकूनच यायचंय. हाच उद्देश असावा कदाचित. आणि चौथा दरवाजात येताना आपल्याला इथं खंदक दिसून येतोय. खंदक म्हणा किंवा पाण्याचं टाकं म्हणू शकतोय. समजा इथपर्यंत येऊन सुद्धा कोणीतरी आगाऊपणा केला तर हे खंदक त्यांची वाट बघतंय. आणि तो दरवाजा चौथा, इथं आता एंट्री करूया आपण. चला चला. फायनली हा चौथा दरवाजा आहे. किल्ले पन्हाळगडावरचा 4 दरवाजापैकी चौथा दरवाजा. हा मुजवून ठेवला होता असं दिसतंय आणि बाहेरच्या बाजूला पडलाय. चौथ्या दरवाजात येताना आपण एक छोटस खंद किंवा पाण्याचं टाकं बघितले, पाय सांभाळून बाळ. चौथ्या दरवाजात येताना पाण्याचं टाकं किंवा खंदक बघितले. म्हणजे समजा राजाला भेटायला जर राजा आला किंवा एखादं शत्रू सैन्य आलं किंवा काय, तर त्यांची 3 ते 4 वेळा पडताळणी होऊन शेवट राहणाऱ्याने सुद्धा इथे येऊन काहीतरी आगाऊपणा केलं तर बाहेर खंदक आहे. किंवा चौथा दरवाजा एवढा लहान करायचं कारण एक असं पण असू शकते, बाबा या गडावरच्या राजाचं एक म्हणणं असू शकतंय, बाबा तू शत्रुपक्षातला राजा किती मोठा असशील, तुला माझ्या राज्यात यायचं असेल तर ह्या छोट्या दरवाज्यातनं एकट्यालाच यायचंय. एक असा असू शकतो का, एक माझ्या डोक्यात विचार होतो. तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. आपण बघितल्यात किल्ले पन्हाळगडावरचे 4 दरवाजाचे 4च्या 4 दरवाजे आणि इथलं रणमंडळ. आता आपण जाणार आहे पुढच्या बाजूला, पुढच्या व्हिडिओत भेटूया.